जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता पंचायत अशी झाली की मी भाषणाची सुरुवात कशी करावी हे आता मिंदे ठरवायला लागलेत. कारण ही माझी भाषणाची सुरुवात मी आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांकडनं घेतली. आता काही वेळेला हा कुटुंब संवाद मेळावा आहे म्हणून मी जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आणि काल आपण शिवतीर्थावरती इंडिया आघाडीची पहिली जी काय जाहीर सभा घेतली त्याची सुरुवात करताना मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त आणि देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. आता अशी सुरुवात तुम्हाला पटते की नाही पटत? पटते ना? पण जे नमोसैनिक झालेत, मोदी भक्त झालेत, सत्तेच्या खुर्चीसाठी लाचार झालेत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत, त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत, त्या मेंढ्यांच्या पोटात मुरडा आला. आणि त्यांनी आज कुठेतरी असं म्हटलं की बघा यांची भाषा बदलली. मला त्यांना विचारायचं आहे नमोसैनिकांना आणि मोदी भक्तांना, का हो मोदी भक्तांनो, तुम्ही देशभक्त नाही आहेत का? आम्ही सगळे देशभक्त आहोत ना रे? जरा जोरात सांगा ना. हा असं असलं पाहिजे. देशभक्ताचा आवाज कसा पाहिजे? जोरात पाहिजे. हे सगळे एवढे आंधळे झालेत मोदी भक्तीपायी की त्यांना फक्त मोदी भक्त एवढंच पाहिजे. आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत आणि देशभक्त म्हणूनच राहू. तुम्हाला जी काय चाटुगिरी करायची ती करा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण आमच्या देशभक्तीच्या आड याल तर तुम्हाला किती खोल गाडायचं ते आम्ही ठरवू. ठीक आहे, मोदींच्या कृपेने थोडे दिवस काय भोगायला मिळते ते भोगा. कारण आता संजय राऊत यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी कालच जाहीर केलं की मी 2 पक्ष फोडून परत आलो, पुन्हा आलो. त्याच्यामुळे त्यांच्या उपकारासाठी म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करता तर करा. पण मेंढेना काय आणि इथल्या दोन्ही गद्दारांना मला विचारायचंय की तुम्हाला असं नेमकं काय होतं की जे मी दिलं नव्हतं? कोण होतात तुम्ही? काय होतात तुम्ही? एकाला आमदार केला, एकाला खासदार केला. बरं, इथे त्या हळद प्रक्रिया प्रकल्प पाहिजे म्हणून त्याला मी मंजुरी दिली. मग इथले जे आता संजय तुम्ही काय म्हणाल त्यांचं नाव? हा, भंगार. ते कधीतरी यायचे, साहेब वाचवा वाचवा, पोलिसांची धाड पडते, वाचवा. आता मला काय वाटायचं की आपले शिवसैनिक आहे, कुठल्या तरी आंदोलनातली काहीतरी केस असेल, काहीतरी एक शौर्याचं काम केलं असेल आणि पोलिसांनी आपलं बाबा पोलिसांच्या लेखी काय कायदा मोडला म्हणजे गुन्हा, मी त्याला वाचवायचो. मला काय माहित हे असा आकडेबाज निघालाय. काही जण मला विचारतात का हो तुम्ही आता त्यांच्यावरती आरोप करताय, गद्दार गद्दार, ईडी सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या भीतीने तिकडे गेले. तुमच्यात होते तेव्हा तुम्हाला माहिती नव्हते काय? खरंच नव्हते माहित. कारण शेवटी शिवसैनिक म्हटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे पक्षप्रमुख म्हणून माझं काम होतं आणि आहे. आणि एक सारा शिवसैनिक जर चांगलं काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणं हे माझं काम आहे. पण त्या चांगल्याचा अर्थ त्याच्या अर्थी असे जर का हे म्हणजे आता ते म्हणतात ना अबकी बार, तसे हे गल्ली बोळात बार बार उघडले तर नेमका कोणता बार? आता यानं निवडणुकीत एकच मिळतो आपटी बार. या सगळ्या बारांना आता आपटी बार म्हणून फोडून टाकायचं. आणि जी फसवणूक माझी झाली, तुमची झाली, तसं पाहिलं तर तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ह्या दोघांनाही उमेदवारी देण्याचं पाप मी केलं होतं. मी केलं होतं ते पाप. आणि यांनी पाठीत नुसता वार नाही केला. जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीत एवढे वार झाले की आता वार करायला जागाच नाही, यांनी पाठीत नाही वार केला, यांनी शिवसेना नावाच्या आईच्या कुशीवरती वार केलेला आहे.
जन्मदातीच्या कुशीवरती वार केलेला आहे. जिने तुला जन्म दिला, जिने तुला मान सन्मान मिळवून दिला, नाहीतर कोण तू होतास? आता आत चढत असतास तुरुंगामध्ये. कुठल्या कुठल्या केसेस, एवढ्या नाना केसेस तुझ्यावरती होत्या, आतमध्ये सडत असतास. तुला शिवसेनेने मोठा केला, शिवसेना ही 4 अक्षर मागे लागली. तुम्हाला पटत होतं किंवा नव्हतं, तुम्ही आदेश म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं, आणि हा उलटा फिरून आपल्याच आईच्या पोटावरती वार करणारी अवलाद, मग ती तिथली खासदार असेल किंवा तिथला खासदार असेल किंवा आमदारही असेल. अनेकदा असं होतं की आपल्यामध्ये असतात तेव्हा कळत नाही, लांब गेल्यानंतर कळतं. कारण मी यांना हालचाल करायला देत नव्हतो तशी. ज्याप्रमाणे मी सर्वांना सांगतोय, आता अंबादास दानवे म्हणाले की कोरोना काळात मी किती काम केलं. संजय राऊतांनी सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. या कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं ते काम हे सगळं विसरून द्यायला होत आहेत. आणि त्या सगळ्या काळामध्ये अनेक कामं अशी होती, जसं शिवभोजन. मी आता अंबादासनं म्हटलं, तुम्हाला विचारतोय, गावात शिवभोजन चालू आहे की नाही रे अजून? इकडे नाही म्हणतात, तिकडे हो म्हणतात. आपण 10 रुपयामध्ये गोरगरिबाला पूर्ण जेवण मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना काळामध्ये 10 रुपयाची थाळी आपण 5 रुपयात केली होती. हे सगळं आपण करत होतो. आणि मी मुख्यमंत्री असताना एक महत्वाचं काम जे केलं ते म्हणजे मी महाराष्ट्र यांना लुटायला नव्हतो देत. अगदी आज जे बसले तिकडे पंतप्रधान आणि गृहमंत्री आता येत आहेत, खेट्या घालतायत. महाराष्ट्राची निवडणूक आजपर्यंत कधी एवढ्या लांब लचक कार्यक्रमामध्ये त्यांनी विभागली नव्हती. 20 मे पर्यंत आपली निवडणूक लांबवली. का? कारण आता मोदीजी येणार, मग अमित शहा येणार, आणखीन कोण कोण सगळे मंत्री येणार, आणि मग तुमच्याकडे मतांची भीक मागणार. संकट काळात कधीतरी तुम्ही आलात मोदीजी. या माझ्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भात आणि मराठवाड्यात सुद्धा शेतकरी आत्महत्या करतायत. कधीतरी तुम्ही एका तरी शेतकऱ्याच्या घरामध्ये गेलात विचारपूस करायला? पण आता येतील, आता येतील. पोलिसांना आधी पाठवतील, बॉम्ब स्क्वॉड वगैरे सगळ्या घरामध्ये. कुठे ह्याच्या मडक्यामध्ये काय बॉम्ब नाही ना रे, ह्याच्यामध्ये काय हे नाही ना, सगळं साफसूफ करतील. आणि हॉटेलमधनं आणलेलं त्याच्या भांड्यात ठेवून मग बाजूला मांडी घालून गरिबाच्या घरात जाऊन शेतकऱ्यांनी केलेली भाकर तुकडा खाल्ला. हे सगळे चाळे करतील, हे सगळी नाटकं करतील. पण विशेष म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं, मी महाराष्ट्रानं लुटू देत नव्हतो. का? मी मुख्यमंत्री असताना असं काय केलं होतं पाप, की तुम्ही गद्दारी करून आपलं चांगलं चालणारं सरकार पडलं? मी माझ्या या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, हे मी पाप केलं? मी कोरोनामध्ये महाराष्ट्र वाचवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने केलं, हे मी पाप केलं? मी शिवभोजन जेवण हे 10 रुपयात सगळ्यांना देत होतो, हे मी पाप केलं? याच्यासाठी नाही, त्यांना महाराष्ट्रात येणारे उद्योग धंदे आणि महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला पळवायचे होते, जे मी पळू देत नव्हतो. म्हणून गद्दारी करून याने आपलं सरकार पाडलं. हा माझा जाहीर आरोप आहे, जाहीर आरोप आहे. मग एक ठरल लाज वाटली पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री, मोदी परिवार काय फक्त गुजरात पुरता मर्यादित आहे? गुजरात आमचा सुद्धा आहे. आमचा आणि इथे महाराष्ट्रात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या गुजराती माता भगिनी बांधवांचा अजिबात वैर नाहीये. अनेकदा मुंबईमध्ये सुद्धा शाखांमध्ये गुजराती बांधव येतात. मुलाला शाळेचे ऍडमिशन पाहिजे, कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, रक्त पाहिजे, आम्ही देतोच. कारण आम्ही भेदभाव करत नाही, हे आमचं हिंदुत्व आहे. पण तुम्ही जणू काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात आणि जे काय आहे ते गुजरातमध्येच न्यायला पाहिजे अशा पद्धतीने जे वागता आहात. काय माझ्या शेतकऱ्यांनी काय तुमचं घोडं मारले? अलीकडच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही वाचत असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, 3 उद्योग सेमीकंडक्टर म्हणजे काय, ती चिप बनवण्याचा 1,00,000-1.5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यातून मिळणार. त्या 3 पैकी 2 उद्योग प्रधानमंत्री महोदयांनी गुजरातमध्ये नेले. गुजरात, एक आसाममध्ये. काय महाराष्ट्राने काय असा गुन्हा केलाय? महाराष्ट्रामधला हिरे व्यापार तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. फिल्मफेअर अवॉर्डचं ते फंक्शन तुम्ही गुजरातमध्ये घेऊन गेलात.
क्रिकेटची फायनलची मॅच ते सुद्धा गुजरातमध्ये घेऊन गेले. आता अनेक जण म्हणतात, माझा काय त्याच्यावरती विश्वास नाही म्हणा, तुमचा आहे काय कल्पना नाही, की ती मॅच जर का मुंबईत झाली असती तर आपण जिंकलो असतो असं काही जणांचं म्हणणं आहे बाबा. हा, जाऊ द्या. पण थोडक्यामध्ये काय, यांना क्रिकेटची मॅच जिंकणं न जिंकणं याच्यात नाही, त्यातनं किती पैसा येतोय तो महाराष्ट्राला जाऊ द्यायचा नाही, तो पण गुजरातकडे नेला पाहिजे. का एवढं काही पोटशूळ तुम्हाला माझ्या महाराष्ट्रामध्ये, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राबद्दल एवढा पोटशूळ काय? शेतकऱ्यांच्या बाबतीत जे मी सांगतो, मी गेल्या आठवड्यामध्येच यवतमाळ वाशिमला गेलो होतो. तिथे प्रधानमंत्री आले होते आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी तिथल्या एका गावातले दाबडी गावाचे शेतकरी प्रयत्न करत होते, नाही भेटू दिलं. दिल्लीला गेले होते शेतकरी दाबडी गावातले, नाही भेटू दिलं. का भेटू इच्छित होते तर 2014 साली त्या दाबडी गावात प्रधानमंत्री आले होते आणि त्यांनी चाय पे चर्चा, म्हणजे संजयजी तुम्ही सांगितलं त्या स्टेशनवरती चहा विकत असतील वगैरे, कल्पना हा संशोधनाचा विषय होईल. पण 14 साली त्यांनी तिथे चाय पे चर्चा केली होती आणि मी त्या दाबडी गावासाठी काय काय करीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय करीन, तुमच्यासाठी काय करीन, मोठमोठ्या थापा मारून गेले. 10 वर्ष होत आली, अजूनही कसला पत्ता नाहीये. आणि शेतकरी तिकडे जायला निघाले, नाही जायला दिलं. प्रधानमंत्री गावात त्या यवतमाळमध्ये येत होते, शेतकरी भेटू इच्छित होते, पोलिसांना सांगून त्यांना बाजूला कोंडून ठेवलं. हे असे पंतप्रधान अगदी कडेकोट बंदोबस्त त्यांना आणि जाहीर सभेमध्ये भाई और बहनो मित्रों करणार आणि पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकच प्रॉडक्ट किती वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा नवीन लेबल लावून लॉन्च करणार आहात? म्हणजे माझ्या लहानपणी, आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी, तुम्ही पण असाल ना लहानपणी, लहान होतात की नाही? का 38 वर्षाचे होतात? मी लहानपणी 38 वर्षाचा होतो तसं नाही, मी लहानपणी खरंच लहान होतो. त्यावेळेला एक साबण यायचा हमाम, आठवतंय का कोणाला? नाही, माहित नाही, कारण गेला आता तो. माझं लहानपण गेलं आणि तो साबण पण गेला. आकर्षक जाहिरात यायची, हमाम अब नए पॅक में. आम्हाला वाटायचं अरे नए पॅक में, उघडलं तर आतमधला हमाम तोच. तसं यांचं आहे. 2014 साली तेच, 19लाही तेच आणि 24लाही तेच. आतला हमाम तोच आहे, बाहेरचं पॅकेट फक्त बदललेलं आहे, पण आतमधले मोदी तेच. फक्त आता त्याची वॉशिंग पावडर झालेली आहे. म्हणजे हमाम तोच असला तरी त्याची पॉवर वाढले की भ्रष्टाचारी पक्षात घेतला, आंघोळ केली की साफ. म्हणजे अनेक ज्या काही त्यांनी योजना काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पुढची योजना त्यांची अशी असेल की भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे काय? ते चौकशी करतात, कोणी किती पैसे खाल्लेत, किती भ्रष्टाचार केलेला आहे, मग त्यांची ते वर्गवारी करतात. मग त्यांचे सगळे जे यांच्यासारखे जे घरफोडे आहेत त्यांच्यासारखे जे हेरणी करतात की यांनी कितीचा भ्रष्टाचार केलाय, 5 कोटीचा, जाऊ द्या. यांनी किती केलाय, 50 कोटी, ठीक आहे बघू जरा. यांनी किती केलाय, 200 कोटी, जरा थोडं जवळ घ्या. मग यांनी किती केलाय, 70,000 कोटीचा घोटाळा, ताबडतोब घ्या, त्याला उपमुख्यमंत्री करा. आपका बाल भी नहीं बाका होगा, ये मोदी गॅरंटी आहे. याला मोदी गॅरंटी म्हणायचं, भ्रष्टाचार अभय योजना. आणि आता जो उघड उघड त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, जो सुप्रीम कोर्टाला मी खरंच धन्यवाद देतोय, अगदी वेळेवरती तुम्ही यांचं बिंग फोडलेला आहात. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांनी कमवले, हजारो कोटी. देशातल्या प्रत्येक पक्षाला निवडणूक रोखे मिळाले, शिवसेनेला सुद्धा मिळाले. पण प्रमाण जर का पाहिलं तर यांना 8,000 कोटी 10,000 कोटी हे एका पक्षाला मिळत आहेत. जो पक्ष दिल्लीत राज्य करतोय, जो पक्ष अनेक राज्यांमध्ये राज्य करतोय. आणि रोखे सुद्धा कसे मिळाले? काही कंपन्यांवरती धाडी टाकल्या गेल्या आणि धाडी टाकल्यानंतर अगदी काही दिवसात, म्हणजे धाड टाकल्यानंतर 8-15 दिवसात निवडणूक रोखे त्या कंपनीतून यांच्या पक्षाच्या खात्यात गेले आणि धाड सत्र थांबलं. मग त्यांची बाजू कोणी घ्यायची? तर आपल्या अर्थमंत्री बाई निर्मला सीतारामन त्यांनी घेतली. हे म्हणे योगायोग असू शकेल, सरकारने कारवाई केली असेल तर तो सरकारचा अधिकार आहे आणि त्यांनी रोखे दिले असतील तर त्यांची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे, पटतं आम्हाला तुमचं. पण आम्हाला पुढचा एक प्रश्न आहे की सरकारने जी कारवाई केली होती धाड टाकण्याची, ती कारवाई ह्यांनी रोखे दिल्यानंतर थांबली का? चालू ठेवायला पाहिजे होती.
कारण सरकारला जर वाटत असतील ते गुन्हेगार आहेत, त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणून त्याच्यावर तुम्ही धाड टाकताय आणि त्यांनी रोखे दिल्यानंतर तुम्ही जर का ती धाड थांबवत असाल तर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे पैसे हे तुमच्या खात्यात आले म्हणून तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल का करायचा नाही? बरं, काही काही तर असे आहेत की ज्यांचा जो नफा आहे तो अगदी 100-150 कोटी असेल, पण त्यांनी रोखे दिलेत ते काही हजार कोटीचे दिलेले आहेत. काही कंपन्या अशा आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं सरकार पाडल्यानंतर जे काय माझ्या कानावर येते ती एक मेघा म्हणून काहीतरी कंपनी कन्स्ट्रक्शन, त्या कंपनीला सुद्धा बुलेट ट्रेन असेल, आणखीन काय असेल, काय काय कामं, ही यादी घेऊन वाचली तर खरंच आपले डोळे पांढरे होतील की अनेक अशा कंपन्या आहेत की रोखे दिल्यानंतर त्यांना कामं मिळालेत किंवा कामं दिल्यानंतर यांना रोखे मिळालेले आहेत. महाभ्रष्टाचार नाहीये. कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता ना खाऊंगा ना खाने दूंगा? खाते तर भरपूर, स्वतः खाताय, पण आमच्यापैकी जरा जरी कोणी काही इकडचं तिकडे केलं तर त्याच्या मागे नसत्या खोट्या केसेस लावून भाजपात ये नाही तर तुरुंगात जा असे सांगतायत. हे संजय राऊतनं सुद्धा दडपण आणलं होतं, पण संजय राऊत तुम्हाला माहिती आहे कसं आहे. म्हणजे मला तर खात्री आहे की ईडीने सांगितलं असेल जा बाबा इकडे थांबू नकोस, तू जा, आमच्याकडे राहू नको, आम्हाला काहीतरी करशील. कारण कर नाही त्याला डर कशाला. हे आता काल राहुल गांधी शिवाजी पार्कच्या सभेत बोलले की त्यांच्यामधला एक मोठा नेता, तुम्हाला अंदाज आला असेल, त्याच्यामुळे सोनियाजींकडे जाऊन रडले की मी काय करू, मला आता तुरुंगात जायचं नाहीये. अरे पण पक्षाने एवढं सगळं तुला दिलं, काय काय जणांना मुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रीपदं दिली, भरघोस सगळं केलं, कुटुंबाचं कोट कल्याण केलं. मग एवढं सगळं केल्यानंतर पक्षासाठी तू थोडी सुद्धा त्रास घ्यायची तुझी तयारी नाही? एक तर पहिला म्हणजे पाप का केलंस? आपले सुद्धा जे काही मिंदे पडून गेले, मी जे तुम्हाला सांगितलं की 70,000 कोटीचा घोटाळा केला तर उपमुख्यमंत्री पद, कारण 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप मी नव्हता केला, माझे उपमुख्यमंत्री म्हणून ते बसायचे. आरोप मोदीजी तुम्ही केलात, आरोप देवेंद्र फडणवीसजी तुम्ही केला होता, आणि तुम्ही सांगितलं होतं की तुमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. मग आता हे काय तुमचं पिसिंगला शब्द दुसरं काय? आता एवढे जवळ बसतात, आरोप करणारे तुम्हीच. आरोप करायचं, कुटुंब उद्ध्वस्त करायचं, पक्ष फोडायचा आणि स्वतःच्या मांडीला मांडी लावून त्याच भ्रष्टाचारी माणसाच्या बरोबर लावून तुम्ही राज्य चालवायचं. हे काय जनतेला आता कळत नाही? एक तर स्वतः भ्रष्ट, म्हणजे मी दुपारच्या सभेत बोललो की 2 पक्ष फोडून मी पुन्हा आलो. देवेंद्र फडणवीसजी, तुमचं नाव देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात उत्तम घरफोड्या म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम घरफोड्या. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की एकतर शुभ कार्य त्यांना कधी बोलू नका, लग्नाला वगैरे तर अजिबात बोलू नका. कारण ही भाजपची अवलाद अशी आहे, येणार मस्त श्रीखंड बासुंदी होती, ताव मारतील, पुरणपोळ्या तूप वगैरे टाकून मस्त जेवतील, ढेकर वगैरे देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील. ही यांची नालायकपणाची हद्द झालेली आहे. आज 10 वर्ष होत आली जी वचनं किंवा थापा, म्हणजे मी काल परवाच्या सभेत हे सुद्धा बोललो होतो की अमित शहा जे म्हणाले की यांची महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही पंक्चर झालेली रिक्षा आहे. आणि मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही महाविकास आघाडीला पंक्चर झालेली रिक्षा बोलत असाल तर तुमचं डबल ट्रिपल चौबल इंजिनचं सरकार, त्या सरकारला सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची चाकं लागलेत. आणि पूर्वी एक वाफेवरती चालणारं इंजिन होतं, यांचं थापेवरती चालणारं इंजिन आहे. नुसत्या थापा मारत जायचं, भग 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 थापा मारायच्या नुसत्या. तर तुम्ही स्वतःला विचारा की 2014 साली मोदींनी जी काय आश्वासनं दिली होती विशेषतः शेतकऱ्यांना, मला एकाने तरी हात वर करून सांगायचं होय मला त्याचा लाभ मिळाला, मला सांगा. म्हणजे हे जे वचन त्यांनी दिलं होतं स्वामीनाथन अहवालाच्या शिफारशीप्रमाणे की जो शेतकरी कोणतं पीक पिकवत असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, धान असेल, आणखीन काही असेल, त्याचा उत्पन्न खर्च जो काही येतो त्याच्यामध्ये 50% रक्कम अधिक टाकून जी रक्कम येईल ती त्याला आम्ही हमीभाव म्हणून देऊ. हे त्यांनी दिलं होतं की नव्हतं वचन? दिलं होतं ना? मग मिळाले पैसे तुम्हाला?
पीक विमा योजना किती पैसे मिळालेत? बरं, पीक विम्याची अग्रिम रक्कम किती मिळालेत? आता कृषी मंत्री कोण आहेत? धनंजय मुंडे आहेत का? आम्हाला धनंजय मुंडे आहेत ना, मराठवाड्याचेच आहेत. त्यांना विचारा, दिवाळीपर्यंत म्हणजे कालच्या दिवाळीपर्यंत आम्ही अग्रिम रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल अशा सूचना दिलेल्या आहेत. अरे कोण तुमचं ऐकत नाही ना, विमा कंपन्या तुमचं ऐकत नाही, सारं कोणी काही ना कोणी ऐकत नाहीये. तुमचं सरकार असं नुसतं राम भरोसे चाललेलं आहे. मोदीजींना आणि अमित शहाना सरकार पाडायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि यांना 400 पारचा नारा ते देत आहेत. कशासाठी देत आहेत? जे मी सांगतोय तुम्हाला की यांना संविधान बदलायचंय, घटना बदलायची, घटनेची पायमल्ली यांना करायची. आणि मी माझ्या मन की बात नाही मी करत, इकडे बातमीच घेऊन आलेलो आहे मी. हे बघा, राज्य घटना दुरुस्तीसाठी बहुमत द्या, भाजपा खासदार यांच्या वक्तव्यावरून वाद. हे अनंतकुमार हेगडे म्हणून त्यांचे मला वाटतं केंद्रातले मंत्री किंवा माजी मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेली ही बातमी आहे. कशाला पाहिजे 400 पार? कारण त्यांना माहिती आहे की ठराविक एक संख्या लागते, त्या संख्येशिवाय घटना बदलता येत नाही. आणि काही कायदे जर का करायचे असतील तर त्याच्यासाठी समोर विरोधक असता कामा नये. गेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये जवळपास 150च्या आसपास विरोधी पक्षाचे खासदार त्यांनी या ना त्या कारणावरून निलंबित केले आणि काही घातक कायदे पास केले. कोर्टामध्ये गेल्यानंतर ते काय सांगतील? त्यांना प्रश्न विचारल्यानंतर काय सांगतील? आम्ही लोकसभेत मंजूर केलाय, संसदेत मंजूर केलाय. अरे पण संसदेत मंजूर करताना विरोधी पक्ष कुठे होता? आणि जे मी उदाहरण काल दिलं, रशियामध्ये आता पुतीन निवडणूक लढतात. आज मला वाटतं जाहीर झाले जिंकले म्हणून. खरं म्हणजे निवडणूक तिकडे घेतात का हेच मला कळलं नाही. कारण पुतीन निवडणूक लढताना विरोधी पक्ष कोण होते? कोणीच नाही. कारण पुतीनच्या समोर कोणाला काही बोलण्याची हिंमतच होत नाही, कारण जो बोलेल तो तुरुंगामध्ये. म्हणजे पुतीनच्या विरोधात जेवढे विरोधी पक्ष आहेत त्यातले अर्ध्याहून अधिक हे तुरुंगामध्ये आहेत. काही जणांना मारलेलं आहे आणि बाकीचे सगळे देशाबाहेर तडीपार करून टाकलेले आहेत. आता लढा. ही अशी परिस्थिती आपल्या देशाची होईल. आज आपण बोलू शकतो, आपण बोलतो आहोत. आणि 2024 हे क्रांतीचं वर्ष आहे. या वेळेला जर का आपण चुकलो आणि त्यांच्या भूलथापामध्ये, जसं 10 वर्ष आपण भुललो, आम्ही भुललो होतो, मी सुद्धा भुललो होतो. आता त्यांचे खायचे दात जे बाहेर आलेत, ज्यांना मी संपूर्ण म्हणजे माझ्या बांधवांना देशभक्त म्हटल्यानंतर तळपायच्या मस्तकात जाते. उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर तुम्ही काय करणार आहात? एवढ्या 5वी बहुमताच्या जोरावरती त्यांनी देशाचंच नाव बदलून स्वतःच्या नावावर नाव ठेवलं. जसं ज्या स्टेडियममध्ये क्रिकेटची फायनल झाली त्या स्टेडियमचं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम. त्याचं नाव बदलून त्यांनी स्वतःचं ठेवलं ना. पण ते बदलायला काही घटना बदलायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना सुद्धा यांना बदलून टाकायची आहे. मग तरी सुद्धा आपण यांच्या सगळ्या भूलथापांना बळी पडून परत यांना निवडून द्यायचं. गेल्या वेळेला तुम्ही शिवसेनेचा खासदार निवडून दिलात, मी चालवतो प्रचाराला, आणि तेव्हा मी बोलत होतो की शिवसेनेचा खासदार कशाला, की मोदी पंतप्रधान पाहिजेत. या वेळेला मी सांगतो मोदी अजिबात पंतप्रधान होता कामा नयेत. ज्या मोदीजींना अडचणीत असताना आणि ज्या अमित शहाना अडचणीत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी वाचवलं होतं. मोदीजींचं नाव जेव्हा प्रधानमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सुचवलं गेलं, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त मोदीजींना पाठिंबा देणारा जर पक्ष कोणता असेल तो शिवसेना. आपण त्याला पाठिंबा दिला तर संजय राऊतना मी सांगितलं होतं, आणि संजय राऊत तिकडे जाऊन त्यांना गुच्छ देऊन आले होते. म्हणजे एवढं जसे हे गद्दार ज्यांना शिवसेनेने आमदार केलं, खासदार केलं, तरी सुद्धा ते गद्दारी करतायत. आणि मोदीजी, अमित शहा, तुम्हाला सुद्धा असं आम्ही कोणतं पाप केलं होतं? जेव्हा अटल बिहारी वाजपेयी राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदीजींना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोदीजींच्या पाठी उभे राहिले होते. तर तेव्हा आम्हाला गर्व वाटत होता. आता लाज वाटते. त्या शिवसेनेला तुम्ही फोडलत, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या गादीवरून गद्दारी करून खाली खेचलत.
अरे आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवलं आणि तुम्ही गद्दारी करून आम्हाला खाली खेचलत, काय म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहायचं? ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरे सोबत नाहीये, तर माझ्या महाराष्ट्राशी झालेली गद्दारी आहे. कारण मोदींचे फोटो लावून तुम्ही जिंकलात. अहो, हिंगोलीचा माझा पहिला खासदार मोदींचे फोटो लावून निवडून नव्हता आला, तो शिवसेना प्रमुखांचा फोटो लावून निवडून आला होता. जे जे शिवसेनेचे पहिल्या फळीतले खासदार निवडून आले तेव्हा मोदी, नरेंद्र मोदी हे भारताच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव सुद्धा नव्हतं. तेव्हापासून माझ्या शिवसेनेला महाराष्ट्रातली जनता दिल्लीमध्ये पाठवते. 96 सालापासून, आधीपासून त्याच्या. हे तुमचे फोटो अलीकडे लागायला लागले. बरं, मोदीजींचा फोटो तुम्ही लावताय. आता त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये मोदीजींचा फोटो लावून मत नाही मिळणार. मग काय करायचं? शिवसेना फोडायची, शिवसेना चोरायची. शिवसेनेचं धनुष्यबाण चोरून तुम्ही गद्दारांच्या हातामध्ये दिलं. एवढंच नाही तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा फोटो लावून तुला मतं मागायची वेळ आली तुम्हाला. ही तुमची अवदासा तुम्हाला सुचली म्हणून तुमची दशा झालेली आहे. जर 2019 साली मी काय मागितलं होतं? मी माझ्या वडिलांना, हिंदू हृदय सम्राटांना वचन दिलं होतं, एक मुलगा म्हणून, पुत्र म्हणून, की मी आपला शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि ते वचन माझं अजूनही अपूर्ण आहे. मी शिवसैनिक आहेच, पण मी मुख्यमंत्री होऊन दाखवेन नव्हतो बोललो, शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन बोललो होतो. आणि अमित शहा घरी आले होते. आज तुम्ही म्हणताय की एक घराणं पक्ष चालवतंय, मग तेव्हाही एकच घराणं पक्ष चालवत होता, आजही चालवतंय. आणि जनतेच्या मनात असेल तो उद्याही एकच घराणं पक्ष चालवेल. तेव्हा अमित शहा जे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालत होते, तेव्हा अमित शहाना माहिती नव्हतं की त्यांचाच मुलगा पक्ष चालवतोय. तेव्हा तुम्ही दिलेलं वचन 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. आणि मी तुळजाभवानीची शपथ घेऊन बोललेलो आहे. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय. मग ते 2.5 वर्ष तुम्ही आम्हाला शिवसेनेला ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद दिलं असतं, आज ही तुम्हाला भाडोत्रीगिरी, भाडखवगिरी कशाला करायला लागली असती? अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. मग तुम्हाला जर का अशीच जर का कपाळ करंटे तुम्ही निघालात, अख्खी शिवसेना बरोबर आहे, नाही आम्हाला फक्त चोरच पाहिजेत, त्यातले गद्दारच पाहिजेत, घ्या आणि भोगा, आता तुमचं काय होईल ते तुम्ही बघा. कारण जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवले, जे आपल्या कर्माने मारणार आहेत त्यांना धर्माने मारायचं नाही. आपल्या कर्माची फळं जो तो भोगेल. आणि ही लढाई ही केवळ मला मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं सोडून द्या, माझ्या स्वप्नातही कधी मुख्यमंत्रीपद नव्हतं. पण ज्या शिवसेनेने तुम्हाला वाचवलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. आता तुम्हाला आम्ही संपवल्याशिवाय थांबत नाही. आता महाराष्ट्रामध्ये भाजपला आपल्याला संपवावाच लागेल. एक सुद्धा मत या गद्दारांना पडता कामा नये. गद्दार म्हणजे हेच केवळ नाहीत, तर अगदी भाजपा सुद्धा हा सुद्धा गद्दारच आहे. कारण जे फडणवीसांनी सांगितले 2 पक्ष आम्ही फोडले, याच्याहून जास्त मोठा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? जे आपले मिंदे म्हणतात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही तिकडे गेलो, हे साफ झोट. हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून देवेंद्र फडणवीसांचे मी जाहीर आभार मानतो की तुम्ही यांचं भांड फोडलत. कदाचित आता तुम्हाला त्यांचं ओझं जास्त झालं असेल, कारण भाजपच्या खांद्यावर गद्दारांचे ओझे असं झालं असेल तर मला माहिती नाहीये. पण सरळ सरळ पक्ष फोडताय आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय. असं काय आम्ही हिंदुत्व सोडलं? तुम्हाला वाटतं मी हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व सोडलेलं नाही तरी देखील आज माझ्यासोबत मुस्लिम बांधव का आलेत? आलेत ना? का आलेत? याचं कारण त्यांना सुद्धा कळलं की खरं आणि खोट्यातला फरक कळलेला आहे. विश्वास ज्याच्यावर ठेवू शकतो आणि विश्वासघात कोण करू शकतो यातला फरक त्यांना कळलेला आहे. आणि आमचं जे हिंदुत्व आहे, मी प्रत्येक सभेत सांगतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. बघा तुम्हाला कोणतं हिंदुत्व पटते. आणि ही अशी लढाई जी आहे ही लोकशाहीची लढाई आहे, ही जनतेची लढाई आहे, ही आपल्या भारत मातेची ही लढाई आहे. नुसतं भारत माता की जय जे बोलतायत ती लोक, भाडखाऊ जनता पक्ष, भाडोत्री जनता पक्ष, त्यांना भारत माता की जय बोलण्याचा अधिकार नाहीये. कारण एक तर त्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक कणभर सुद्धा सहभाग नव्हता. ना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होता, ना मराठवाडा मुक्ती संग्रामात होता, ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता. कुठेही लढ्यामध्ये हे कधीच सामील झाले नव्हते.
स्वातंत्र्यानंतर काही काळ तर ते त्यांच्या कार्यालयावरती आपला तिरंगा सुद्धा फडकत नव्हते. आता यांना देशप्रेमाचं भरता आलेलं आहे आणि आता यांना देशाचं स्वातंत्र्य गिळायचंय. स्वातंत्र्य लढ्यात कधी नव्हते, पण स्वातंत्र्य गिळून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गुलाम म्हणून ठेवायचंय. ही गुलामाची हे वारसदार नाही, ते मर्दाचे वारसदार आहे. अरे जो मराठवाडा तेव्हा त्या रजाकाराशी लढला तो तुमच्या हुकुमशाहीला दाद देईल? ही संतांची भूमी आहे, तशी मर्दांची सुद्धा भूमी आहे. आणि म्हणून माझ्या समोर आपल्यातनं तिकडे गेले गद्दार, त्यांच्याबद्दल मला बोलण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना गाडणार आहात ना. पण संपूर्ण देशाचा ज्यांनी विश्वासघात केलाय त्या भाडोत्री जनता पक्षाचा सुद्धा आपल्याला पराभव करावाच लागेल. जे दिल्लीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खिळे ठोकतायत, त्यांच्या अंगावरती बंदुका रोखतायत, त्या मोदी सरकारला दिल्लीमध्ये येण्यापासून शेतकऱ्यांना त्यांना रोकावंच लागेल. तुम्ही जर आम्हाला दिल्लीत येण्यापासून रोखत असाल तर माझ्या तमाम शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की तुमची आता वेळ आहे. तुम्ही मोदी सरकारला आता दिल्लीत येण्यापासून रोखा. आणि म्हणून एकच विनंती करतोय, वेळ आहे अजून, काही एखादा महिना अजून बाकी आहे. अनेक सगळी प्रलोभनं दाखवली जातील, पैशाचा पाऊस पडला जाईल, अनेक जण येतील, दाढी खाजवतील, काहीच मिळणार नाही त्यातून. पण जे आपलं नातं आहे कुटुंबाचं, जे तुम्ही मला कुटुंब प्रमुख मानतात, त्या एका नात्यातून तुम्हाला तळमळीने सांगतोय. जसं करोनाचं संकट असताना मी तुम्हाला सांगत होतो, तसं हे हुकुमशाहीचं संकट असताना मी तुम्हाला सांगतोय की जागे आहात, जागे राहा आणि यांच्या भूलथापांना बळी न पडता आपला शिवसेनेचा, अस्सल शिवसेनेचा, भगव्या मनाचा, भगव्या हृदयाचा, ज्याच्या हृदयात राम आणि हाताला काम देण्याची शक्ती असेल असा आमदार आणि खासदार निवडून द्या. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब.